नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते जुलै या महिन्याच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत। तर हे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, कोणता दिवस हा संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? तर पहा, 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनलेल्या आहेत? तर बघा, मानवी कश्यप या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनलेल्या आहेत। पुढचा आहे, रशियाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय ठरलेले आहेत। पुढचा आहे, कोणत्या दोन भारतीय खेळाडूंना जून महिन्यासाठी ICC पुरुष आणि महिला खेळाडू म्हणून नामांकित मिळाले? तर पहिलं पहा, जसप्रीत बुमराह आहे आणि दुसरं आहे बघा स्मृती मंधना। पुढचा पहा, महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना किती रुपये मिळणार आहे? तर बघा, दर महिना महिलांना 1500 रुपये इतका महिना मिळणार आहे। नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केलेली आहे? तर बघा, महाराष्ट्र या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केलेली आहे। पुढचा आहे, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे? तर बघा, ज्यांचे वय हे 60 वर्षाच्या वरील असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना हा योजनेचा लाभ मिळणार आहे। भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विक्रम मिस्री यांची बघा भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा आहे बघा, कारगिल वॉर ऑफ द टर्निंग पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कर्नल MB रवींद्रनाथ हे बघा कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट या पुस्तकाचे लेखक आहेत। पुढचा पहा, टीम इंडियाचे नवे हेड कोच कोण बनले आहेत? तर बघा, टीम इंडियाचे नवे हेड कोच हे बघा गौतम गंभीर बनलेले आहेत। पुढचा आहे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा, भारत हा 72व्या क्रमांकावर आहे। नेक्स्ट आहे, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली? तर बघा, सुजाता सैनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर विराट कोहली यांना सामनावीर पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे। पुढचा आहे बघा, कोणत्या देशाच्या संसदेमध्ये हिजाबावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर बघा, तजाकिस्तान या देशाच्या संसदेमध्ये हिजाबावर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे। पुढचा आहे, सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध 2024 हा कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आलेला आहे? बघा, हा कायदा बघा 21 जून 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, ICC T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट किताब हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर जसप्रीत बुमराह यांना प्लेयर ऑफ टुर्नामेंट हा किताब प्रदान करण्यात आलेला आहे। पुढचा आहे, भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर बघा, हे पुस्तक S नागेश कुमार यांनी लिहिलेलं आहे। नेक्स्ट आहे, SBIच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
तर बघा SBIच्या चेअरमनपदी चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघा स्वर स्वामिनी अशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. तर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर हे बघा आशा भोसले यांचे आत्मचरित्र आहे. पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर बघा महाराष्ट्र या राज्यामध्ये 1 जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट पहा नुकतेच कोणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर डॉक्टर संध्या चुरेसा मध्य प्रदेश यांना बघा कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे. नेक्स्ट आहे 12वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर उषा ठाकूर यांना 12वा विश्व हिंदी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट पहा उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? तर मनोज सिंह यांची मुख्य सचिवपदी निवड झालेली आहे. पुढचा आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCOची 2024वी शिखर परिषदी कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे? तर बघा ही जी शिखर परिषद आहे बघा ती कझाकिस्तान या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे. पुढचा बघा रिम्पॅक सागरी सराव 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? तर बघा हे आयोजन आहे बघा हे सरावाचं तर ते अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. पुढचा आहे अंडर-23 कुस्ती चॅम्पियनशिप 2024मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक पटकावलेली आहेत? तर बघा यामध्ये भारताने एकूण 4 पदके पटकावलेली आहेत. पुढचा बघा NTR भरोसा पेन्शन योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर बघा आंध्र प्रदेश या राज्य सरकारने NTR भरोसा पेन्शन योजना सुरू केलेली आहे. पुढचा आहे 13वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात सुरू झालेला आहे? तर बघा 13वा मैत्री सैन्य अभ्यास हा भारत आणि थायलंड या देशामध्ये सुरू झालेला आहे. पुढचा पहा इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARIच्या संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? तर बघा IARIच्या संचालकपदी म्हणून TR शर्मा यांची निवड झालेली आहे. पुढचा बघा ICC T20 क्रमवारीमध्ये अष्टपैलूमध्ये कोणत्या खेळाडूंना अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर हार्दिक पांड्या या खेळाडूने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. पुढचा बघा देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झाली? तर TV रविचंद्रन यांची बघा देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड झालेली आहे. नेक्स्ट बघा सध्या चर्चेत असलेली भोजशाळा कमल ही वास्तू कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे? तर हेमंत सोरेन यांची बघा झारखंड या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले स्वदेशी रेडिएशन विरोध क्षेपणास्त्र रुद्रम 1 हे कोणी विकसित केले आहे? तर बघा DRDO यांनी रुद्रम 1 हे विकसित केले आहे. पुढचा आहे नीती आयोग कोणत्या कालावधी दरम्यान देशात संपूर्णता अभियान राबवित आहे? तर बघा नीती आयोग हे बघा 4 जुलै ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये देशात संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे. पुढचा प्रश्न पहा केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशनला किती कालावधीसाठी मुदतवाढ दिली? तर बघा 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. हेल्थ साथी योजना कोणत्या ॲपवर उपलब्ध आहे?
तर बघा हेल्थ साथी ही योजना बघा पेटीएम फॉर बिझनेस या ॲपवर उपलब्ध आहे. पुढचं बघा नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शूरवीरांना शौर्यचक्र पुरस्कार प्रदान केले? तर बघा शूरवीरांना एकूण 26 शौर्यचक्र हे प्रदान करण्यात आलेले आहेत. पुढचा आहे भारताच्या अभय सिंगने आशियाई दुहेरी अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेमध्ये किती सुवर्ण पदके जिंकली? तर बघा अभय सिंग यांनी बघा स्क्वॉश स्पर्धेमध्ये एकूण 2 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न पहा भारत 46व्या जागतिक वारसा समितीच्या सत्राचे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी सेशन आयोजन कोठे करणार आहे? तर बघा भारत हे याचं आयोजन बघा भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे. नेक्स्ट बघा 2024चा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार हा कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर बघा 2024चा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार आहे बघा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. पुढचा बघा भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने स्पॅनिश ग्रँड आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोणते पद जिंकले? तर बघा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विनेश फोगट यांनी बघा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. नेक्स्ट बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 28व्या सदस्यीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर बघा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या 28व्या सदस्यीय संघाचे नेतृत्व हे बघा नीरज चोपडा करणार आहे. नेक्स्ट आहे नाटो शिखर संमेलन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? तर बघा हे अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. तर पहा पुढचा प्रश्न उत्तर प्रदेश राज्य आणि नेपाळ या देशादरम्यान हरित क्षेत्र वाढवण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर बघा मित्र वन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा बघा स्वदेशी रणगाडा जोरावर हा कधीपर्यंत भारतीय सेनेत समाविष्ट होणार आहे? तर बघा जोरावर हा रणगाडा 2027 पर्यंत भारतीय सेनेमध्ये समाविष्ट होणार आहे. नेक्स्ट बघा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावलेलं आहे? तर भारत या देशाने पटकावलेलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताचे किती खेळाडूंची पथक सहभागी होणार आहेत? तर बघा एकूण 113 पथके सहभागी होणार आहेत. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बघा याच्या अध्यक्षपदी कपिल देव यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा बघा महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? तर बघा शेफाली वर्मा यांनी विक्रम केलेला आहे. नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्सरसाइज होपेक्स 2024चा सराव पार पडला आहे? तर बघा इजिप्त या देशासोबत हा सराव पार पडलेला आहे. पुढचं बघा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा महाराष्ट्रामध्ये दरडोई उत्पादनात मुंबई हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट आहे ICC T20 विश्वचषक 2024चा अंतिम सामना कोणत्या 2 संघादरम्यान झाला? तर बघा भारत आणि दक्षिण आफ्रिका या 2 संघामध्ये झाला. देशात दरडोई उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा देशामध्ये तेलंगणा हे राज्य दरडोई उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार दरडोई उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? तर बघा महाराष्ट्र या राज्याचा देशामध्ये 6वा क्रमांक आहे. आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार महाराष्ट्राने किती टक्के विकास दर गाठलेला आहे?
तर बघा 7.6% विकास दर हा महाराष्ट्राने गाठलेला आहे. नेक्स्ट आहे, भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कितव्यांदा प्रवेश केला? तर बघा, अंतिम फेरीमध्ये भारताने 3ऱ्यांदा प्रवेश केलेला आहे. पुढचं बघा, ICC T20 विश्वचषक 2024 कोणत्या संघाने जिंकला? तर भारतीय संघाने जिंकलेला आहे. नुकतेच कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाबाज कुलदीप यादव यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केलेला आहे? तर बघा, कुलदीप यादव यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेटचा टप्पा हा पार केलेला आहे. पुढचा आहे, ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 113 चौकार मारण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर रोहित शर्मा यांनी केलेला आहे. नेक्स्ट बघा, पॅराग्वे हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा कितवा सदस्य बनलेला आहे? तर बघा, पॅराग्वे हा 100वा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य बनलेला आहे. नेक्स्ट बघा, मार्क रुटो यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी निवड झाली असून तर ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे? तर बघा, नेदरलँड या देशाचे पंतप्रधान आहेत. नेक्स्ट, राष्ट्रीय डायरिया रोको अभियान 2024 कोणत्या कालावधीत राबवण्यात येणार आहे? तर बघा, 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे. भारतीय लष्कराने पर्यटकासाठी खुले केलेले खालुरबुर्ग युद्ध स्मारक कुठे आहे? तर बघा, लडाख या ठिकाणी आहे. नेक्स्ट बघा, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर 5 जूनला साजरा केला जातो. अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा ही कोठे आयोजित करण्यात आली होती? तर बघा, जॉर्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट, अंडर 17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्ण पदके पटकावली? तर बघा, भारताने एकूण 4 सुवर्ण पदके ही पटकावलेली आहेत. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक 9 वेळा 4 बळी घेणारा कोण गेंदबाज ठरलेला आहे? तर बघा, हा राशिद खान ठरलेला आहे. पुढचा आहे, राज्यसभा सभागृहाचे नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर JP नड्डा यांची बघा राज्यसभा सभागृहाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा आहे, 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी बघा ओम बिर्ला यांची पुन्हा निवड करण्यात आलेली आहे. अलीकडेच गुप्तचर विभाग प्रमुख तपन कुमार डेका यांना किती वर्षीय मुदतवाढ देण्यात आली आहे? तर बघा, 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नेक्स्ट, आयना पात्रोंडू यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली? तर बघा, आयना यांची बघा आंध्र प्रदेश या राज्याच्या विधानसभे अध्यक्षपदी निवड झालेली आहे. भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कोठे सुरू झाला? तर बघा, झारखंड या ठिकाणी सुरू झालेला आहे. पुढचं बघा, अंतल्या तुर्की येथे झालेल्या तिरंगबाजी विश्वचषक 2024 स्टेज 3 मध्ये भारतीय तिरंगबाजांनी किती पदके जिंकली? तर बघा, भारतीय तिरंगबाजांनी बघा एकूण 4 पदके पटकावलेली आहेत. क्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाबाज ठरलेला आहे? तर बघा, क्रिस जॉर्डन हा इंग्लंड या देशाचा पहिला गोलंदाबाज ठरलेला आहे. नेक्स्ट बघा,
T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 वेळा हॅट्रिक घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरलेला आहे? तर बघा पॅट्स कमिन्स हा बघा 2दा हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. नेक्स्ट आहे, नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी GST परिषद ही पार पडलेली आहे? तर बघा निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 53वी GST परिषद ही पार पडलेली आहे. पुढचा आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा प्रदीप सिंग खरोला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचं बघा आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो? तर 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? तर बघा भारत या देशाचा 109 क्रमांक आहे. युनिसेफच्या अहवालानुसार भारतात बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे? तर बघा युनिसेफच्या अहवालानुसार भारतामध्ये 40% बाल उपासमारीचे प्रमाण आहे. युनिसेफच्या अहवालानुसार जगातील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीने जगावे लागत आहे? तर बघा 63% मुलांना बघा तीव्र उपासमारीने जगावे लागत आहे. नेक्स्ट बघा जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? तर बघा बिहार या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. नुकतीच वनमित्र योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर वनमित्र ही हरियाणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. पुढचं बघा महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघा भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली सुरू केलेली आहे? तर भारतीय लष्कराने बघा विद्युत संरक्षण ही देखरेख प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाला अवर्ग दर्जा देण्यात आलेला आहे? तर बघा राजेश्वर गणपती या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा देण्यात आलेला आहे. पुढचं बघा अलीकडेच कोणत्या कंपनीने AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी भारतात लॉन्च केलेलं आहे? तर बघा गुगल या कंपनीने AI असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी हे भारतात लॉन्च केलेलं आहे. पुढचं आहे इंटरनेट मूव्ही डेटाबेसने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2024 या वर्षातील भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा दीपिका पादुकोण ही भारताची सर्वात महागडी अभिनेत्री ठरलेली आहे. नेक्स्ट बघा सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर बघा विराट कोहली हा आहे. पुढचं बघा भारताचा भालाफेकपटू नीरज चोपडा याने पानो नुर्मी स्पर्धेमध्ये किती मीटर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले? तर बघा नीरज चोपडा याने पाओ नुर्मी स्पर्धेमध्ये 85.97 मीटर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. पुढचं बघा 2024साठी साहित्य अकादमीचा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर बघा हा साहित्य अकादमी पुरस्कार बघा गौरव पांडे यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदवला? तर बघा साहिल चव्हाण यांनी सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे.
अ फ्लाय ऑन द RBI वॉल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर अल्पना किलावाला यांनी बघा अ फ्लाय ऑन द RBI वॉल हे पुस्तक लिहिलेलं आहे. महाराष्ट्रात पहिली शाश्वत विकास परिषद कुठे होणार आहे? तर कोल्हापुरात होणार आहे. मुलींची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा 2024 कोणत्या राज्यात पार पडली? तर बघा या गुजरात या राज्यामध्ये बघा मुलींची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा 2024 पार पडलेली आहे. पुढचं बघा नुकतेच राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर पन्नालाल सुराणा यांना राजश्री शाहू पुरस्कार जाहीर झालेला आहे. उसवण या कादंबरीसाठी मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर बघा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार हा देवीदास सौदागर यांना जाहीर झालेला आहे. शमशेर भूतबंगला या कादंबरीसाठी कोणाला बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर भारत ससाने यांना बघा शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? तर 14 जून या दिवशी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पंतप्रधानाच्या प्रधान सचिवपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बघा पंतप्रधानाच्या प्रधानपदी PK मिश्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा आइसलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 यादीमध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे? तर बघा भारत हा 129व्या स्थानावर आहे. नुकतेच कोणत्या राज्याने हर घर नल से जल ही योजना सुरू केली आहे? तर बघा महाराष्ट्र या राज्याने हर घर नल से जल ही योजना सुरू केलेली आहे. पुढचा आहे नुकतेच अरुणाचल प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतलेली आहे? तर बघा प्रेमा खांडू यांनी बघा अरुणाचल प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट आहे नुकतेच आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली आहे? तर पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. नुकतेच आंध्र प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कोणी शपथ घेतली आहे? तर बघा चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. चा प्रश्न पहा नुकतीच भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली? तर बघा अनामिका राजीव ही बनलेली आहे. उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख बनले आहेत? तर बघा 30वे लष्कर प्रमुख बनलेले आहेत. नेक्स्ट बघा भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुखपदी कोणाची निवड केली? तर उपेंद्र द्विवेदी. 18व्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळात कोण सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री ठरलेले आहेत? तर बघा जीतन राम मांझी हे बघा 18व्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री ठरलेले आहेत. नेक्स्ट भारताच्या केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अन्नपूर्णा देवी यांची बघा भारताच्या केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? तर शिवराज सिंग चौहान यांची बघा भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी निवड झालेली आहे. नेक्स्ट बघा देशाच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयापदी कोणाची निवड झालेली आहे? तर बघा JP नड्डा यांची निवड झालेली आहे. नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधान पदाची
तिसऱ्यांदा शपथ घेणारे कितवे नेते ठरले आहेत? तर बघा दुसरे नेते ठरलेले आहेत. पुढचं बघा, हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2024ने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर कृष्ण प्रकाश यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचं बघा, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणाच्या हस्ते एक वृक्ष आईच्या नावे या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे? तर नरेंद्र मोदी बघा यांच्या हस्ते एक वृक्ष आईच्या नावे या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचं बघा, कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने जगातील नंबर 1 खेळाडू असणारा मॅग्नस कार्लसचा पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ 2024 जिंकली आहे? तर बघा, रमेश बाबू प्रज्ञानंद यांनी 2024ची बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे. पुढचा आहे, कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतीच गुटखा व पान मसाला यांच्यावर बंदी घातली? तर तेलंगणा या राज्य सरकारने बघा नुकतीच गुटखा व पान मसाला यांच्यावर बंदी घातली आहे. पुढचा आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSCच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राकेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडेच लोकपाल सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रदीप कुमार त्रिपाठी यांची बघा लोकपाल सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.